किंवा सुप्रीम कोर्टाच्या बाबतीतला जो निर्णय जनतेसमोर आलेला आहे, सगळ्या जनतेला अपेक्षित आहे की त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनच्या प्रमाणे हा निर्णय व्हावा आणि म्हणून शेड्यूल 10 ज्याच्या आधारावरती 21A 21B याच्या खाली ज्या पिटिशन्स होत्या, या दोन्ही पिटिशन्समध्ये 10व्या अनुसूचीचं उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून आमची अशी अपेक्षा आहे, किंबहुना महाराष्ट्रातील जनतेची अशी अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन प्रमाणे हा निर्णय व्हावा. परंतु काल साहेबांनी जसं सांगितलं, दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला अध्यक्ष जातात. अध्यक्ष कधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात नाही. अध्यक्षांना जर बोलवायचं असेल तर ते मुख्यमंत्र्याला बोलवतात. त्यांचं स्वतःचं जरी कुठलंही काम असेल, कदाचित असं सांगितलं जातंय की माझ्या मतदारसंघातली कामं बंद आडाव होत नाही, त्याच्यासाठी अधिकाऱ्यांना बोलवावं लागतं. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रम सूचीमध्ये एक कार्यक्रम लिहिला जातो की आज यांच्या मतदारसंघातील बैठकींचा आढावा आहे. अशी कुठलीही नोट किंवा अशी कुठलीही सूची किंवा अशी कुठलीही त्याचा कार्यक्रमाचा तपशील काल जाहीर झाला नाही. या दोन्ही बैठका गुप्त झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता जसं साहेबांनी सांगितलं